महाराष्ट्राची वैभव संपन्न संस्कृती जोपासणारा ठाणे जिल्हा आणि त्यातील विविध सामाजिक व सांस्कृतिक जीवनमानात ऐक्यानं जगणारा भिवंडी तालुका. त्यातील अगदी 10-15 घरांचं गाव म्हणजेच मराडेपाडा. अशा छोट्याशा खेड्यात छत्रपती शिवरायांचं कार्य आणि छत्रपती शिवरायांचे विचार रुजत आहेत, हेच खऱ्या अर्थानं परमभाग्य आहे. माहुली गडाच्या कुशीत आणि वज्रेश्वरी मातेच्या शेजारी अनेक ऐतिहासिक व सांस्कृतिक आणि धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या मध्यभागी छत्रपती शिवरायांचं मंदिर म्हणजेच एखाद्या तीर्थक्षेत्रासारखं भासतं. हे केवळ मंदिर नसून आधुनिक पिढीला शिवकार्याची प्रेरणा देणारं शक्तिपीठ व्हावं अशी संकल्पना राबवली जाणार आहे. शिवभक्त, इतिहासकार आणि शिवचरित्र अभ्यासकांसाठी मंदिर परिसरात मोठी दालनं उभी करण्याचा मानस आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला वैदिक काळातील गुरुकुल पद्धतीची शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचा आपला सर्वांचा प्रयत्न आहे. शालेय शिक्षणासोबत आध्यात्मिक, सांस्कृतिक, वैदिक, कला व कौशल्य प्रशिक्षण केंद्र देखील या ठिकाणी उभारली जाणार आहेत. शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण केंद्र निर्माण करून लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, विटा, बंदूक अशा शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण वर्ग तज्ञ प्रशिक्षकांना आमंत्रित करून आयोजित केले जातील. स्वसंरक्षण आणि आत्मरक्षण याचंही प्रशिक्षण दिलं जाईल. मैदानी खेळ व क्रीडा यांचंही आयोजन केलं जाईल. मंदिर पाहण्यासाठी व मंदिराला भेट देण्यासाठी आलेल्या भाविकांची राहण्याची उत्तम व्यवस्था व्हावी याकरता भक्त निवासाची व्यवस्था करण्यात येईल. कुटुंबासह आलेल्या भाविकांची निवासाची व्यवस्था करण्यात येईल. लहान बालकांना मंदिर परिसरात रमता यावं याकरता त्यांच्या खेळण्याची आणि त्यांना इतिहासाची आवड निर्माण व्हावी याकरता बाल उद्यान निर्मितीचा संकल्प आहे. महाराष्ट्रातील किंवा देश विदेशातील पर्यटक अथवा इतिहास संशोधक यांना इतिहासाचा अभ्यास करता यावा याकरता ऐतिहासिक ग्रंथालयानं सुसज्ज असं इतिहास संशोधन केंद्र निर्मितीचा मानस आहे. शिवरायांचं मंदिर बांधून त्यांना दैवत्व प्रदान करणं हा हेतू नाही. छत्रपती शिवरायांचं कार्य व पराक्रम आधुनिक पिढीनं उचलून राष्ट्र निर्मितीचं कार्य घडावं हा उदात्त व लोकोत्तर हेतू आमचा आहे. छत्रपती शिवरायांचं मंदिर हे फक्त डोळ्यात साठवण्याकरता नाहीये. छत्रपती शिवरायांचं हे मंदिर येणाऱ्या पिढीला देव, देश आणि धर्म यांची खऱ्यानं ओळख करून देणारा आहे.